महाराष्ट्राचा एकच वादा आणि महाराष्ट्राचा एकच वादा अजित दादा आगे बढ़ो, अजित दादा आगे बढ़ो। मी सन्मान्य अजित दादा पवार यांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावे। आपल्या सगळ्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल साहेब, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेजी, मंत्रिमंडळातील माझे सहकारी हसन मुश्रीफजी, नरहरी झिरवाळ, अण्णा बनसोडे, माणिकराव कोकाटे, बाबासाहेब पाटील, मकरंद पाटील, आदिती तटकरे, इंद्रनील नाईक, खासदार नितीन पाटील, सुनेत्रा पवार, रुपाली चाकणकर, धर्मराव बाबा अत्राम, नवाब मलिक, शिवाजीराव गर्जे, धीरज शर्मा, धनंजय मुंडे, इद्रिस भाई नायकोडी, सूरज चव्हाण, मुश्ताक अंतुले, अविनाश अधिक, सयाजीराव शिंदे, आनंद परांजपे, लतीफ तांबोळी, सुनील मगरे, कल्याण आखाडे, प्रशांत कदम, संध्या सोनवणे, ज्यांनी इथं आपल्या सर्वांची जेवणाची उत्तम सोय केली ते आमचे मुळशी भोर वेल्ल्याचे आमदार शंकरभाऊ मांडेकर, तसंच प्रदीप गारटकर, सुनील टिंगरे, सुभाष जगताप, योगेश बहल, महाराष्ट्रासह विविध भागातून राज्यातून आलेले पक्षाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, राज्याच्या विविध सेलचे सर्व प्रमुख, प्रदेशचे सर्व पदाधिकारी, सर्व जिल्हाध्यक्ष, कार्याध्यक्ष, महिला अध्यक्ष, युवक अध्यक्ष, युवती अध्यक्ष, माझे तळागाळातील पक्षावर प्रेम करणारे, आजच्या या वर्धापन दिनाच्या सोहळ्याच्या करता उपस्थित असणारे सर्व कार्यकर्ते, बंधू भगिनी, पत्रकार मित्र, वाहिन्यांचे सर्व प्रतिनिधी आणि माझ्या तरुण मित्रांनो, खरं तर 10 जून 1999 हा दिवस मला आज आठवतोय। त्यावेळेस आदरणीय पवार साहेबांनी, संगमाजींनी, तारिक अन्वीरांनी, प्रफुल्ल पटेलांनी, छगन भुजबळ साहेब, मधुकर पिचड, विजयसिंह मोहिते पाटील, पदमसिंह पाटील, हे अनेक मान्यवर, हे सगळे ज्येष्ठ नेते होते आणि यांनी सर्वांनी मिळून आपण त्यावेळेस सर्वांनी पाठिंबा दिला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्वाभिमानातनं त्या ठिकाणी स्थापना झाली। तो दिवस आणि त्याच्यानंतर राष्ट्रवादीने कधी मागे वळून बघितलं नाही। आपल्याला पूर्ण बहुमत मिळालं नाही, आपल्याला नेहमी सत्तेमध्ये सहभागी व्हावं लागलं, कारण त्याच्या आधीपासूनच राज्याची एकंदरीत परिस्थिती अशी निर्माण झाली की तिथं एका पक्षाचं सरकार येण्याचे दिवस हे साधारण जवळपास संपुष्टात आलेले होते। कुणाला आघाडी करावी लागायची, कुणाला युती करावी लागायची, केंद्रात कुणाला युपीए करावं लागायचं, केंद्रात कुणाला एनडीए करावं लागायचं, अशा प्रकारची राजकीय परिस्थिती आपल्या देशाने राज्याने पाहिली, हे कोणी नाकारू शकत नाही। आणि त्याच्यामुळं महाराष्ट्राची अस्मिता आणि देशाच्या प्रगतीची, उज्ज्वल भविष्याची आशा असलेला हा आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांनी वाटचाल सुरू केली आणि त्याच्यात प्रत्येक छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांनी, सर्व जाती धर्माच्या सहकाऱ्यांनी, माझ्या लाडक्या बहिणींनी, आमच्या युवतींनी, युवकांनी, सगळ्यांनी, विद्यार्थी संघटनेमध्ये काम करणाऱ्या माझ्या मान्यवरांनी, सगळ्यांनी त्याच्यामध्ये साथ दिली आणि पक्ष बघता बघता 26वा वर्धापन दिन करण्याच्या परिस्थितीमध्ये पोहोचला। याच्या आधी आपले बहुतेक वर्धापन दिनाचे कार्यक्रम हे मुंबईला व्हायचे, परंतु यावेळेस सुनील तटकरेजी मला म्हणाले की आपण वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम घेऊ। यावेळेस पुण्याला घेऊ, कधी नाशिकला घेऊ, कधी पुढच्या वेळेस नागपूरला घेऊ, कधी संभाजीनगरला घेऊ। अशा पद्धतीनं आपण तुमचा माझा महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये हे वर्धापन दिन साजरे करायचे आणि त्याच्यातून कार्यकर्त्यांची हितगुज साधायची, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करायचं, वेगवेगळ्या नेत्यांचे विचार ऐकवायचे, अशा पद्धतीचा निर्णय तो झाला। आज ज्या प्रचंड संख्येने तुम्ही इथं उपस्थित आहात, मला खरोखरीच एक वेगळ्या प्रकारचं समाधान मिळतंय
की आज जो उत्साह तुमचा दुपारपासून पाहायला मिळतोय